नमस्कार. विशेष पोलीस न्यूजमध्ये आपले स्वागत. बघूया आजच्या ताजा घडामोडी. गुन्हे शाखा युनिट 3 ची उल्लेखनीय कामगिरी. आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या गंभीर मारहाण आणि अपहरण प्रकरणातील 3 आरोपी आणि 2 बालकांना केवळ 12 तासात ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. 31 नोव्हेंबर 2025 रोजी 4 इसमांना मारहाण करून त्यापैकी 2 जणांचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान आणि मपोका यासह विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या पथकाने तपासाची समांतर सूत्रे हाती घेतली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून पहिला संशयित सुबोध मल्हारी कांबळे याला देहू फाटा आळंदी येथून अटक करण्यात आली. चौकशीत त्याने इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर पोलीस पथकाने तत्काळ भोसरी परिसरातून ओमकार संजय कांबळे, सूरज महादेव शिंदे आणि 2 बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी कबुली दिली की रस्ता विचारण्यावरून वाद झाल्याने त्यांनी फिर्यादी सुदर्शन आडे आणि त्याचे मित्र विकास सोनकांबळे व संतोष हांबर्डे यांच्यावर हल्ला केला. त्यांच्याकडील 500 रुपये, 2 मोबाईल फोन हिसकावले आणि दोघांचे अपहरण करून चाकणकडे जाणाऱ्या जंगलात मारहाण करून सोडले. पोलिसांनी आरोपींकडून 2 मोबाईल फोन आणि गुन्ह्यातील छोटा हत्ती टेम्पो जप्त केला असून एकूण 4,07,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. गुन्हे शाखेच्या जलद आणि अचूक कारवाईमुळे हा गंभीर गुन्हा 12 तासात उघडकीस येत आरोपींना पकडण्यात यश मिळाले. मुख्य संपादिका मंजुश्री इंगळे यांची रिपोर्ट. अशाच ताजा घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा विशेष पोलीस न्यूज. नमस्कार.